निवडणूक लढवायची, जोर लावायचा आणि मग ऐनवेळी प्रतिस्पर्ध्याचे अर्ज बाद करून किंवा त्यांना माघार घ्यायला लावून बिनविरोध निवडून यायचं. राजकारणातला हा ठरलेला पॅटर्न आता कायमचा मोडकळीस निघणार आहे. होय, निवडणूक आयोगाने असा एक मोठा निर्णय घेतलाय, ज्यामुळे आता बिनविरोध निवडून येणाऱ्या नेत्यांचा विजयाचा गुलाल फिका फोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं काय घडलंय पहा हा रिपोर्ट. नमस्कार. राजकारणातील आणि तुमच्या हक्काच्या ब्रेकिंग बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजेच केडीएमसीच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच एक खळबळजनक बातमी समोर येते. आजवर आपण पाहिलंय की अनेक ठिकाणी उमेदवार सामदाम दंडभेदाचा वापर करून समोरच्या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढतात आणि स्वतः बिनविरोध निवडून येतात. मात्र आता निवडणूक आयोगानं या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. आयोगाच्या नवीन निर्णयानुसार जर एखाद्या मतदारसंघात फक्त एकच उमेदवार उरला तरी त्याला थेट विजयी घोषित केलं जाणार नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे मतदारांचा नोटा अधिकार. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की जरी रिंगणात एकच उमेदवार असला तरी मतदारांना तो उमेदवार पसंत आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार असायला हवा. जर मतदानावेळी त्या एकमेव उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मतं मिळाली तर तो उमेदवार विजयी मानला जाणार नाही आणि तिथे पुन्हा निवडणूक घेतली जाईल. केडीएमसीच्या आगामी निवडणुकीत या निर्णयाचा मोठा फटका अनेक दिग्गजांना बसण्याची शक्यता आहे. यामुळे आता केवळ कागदोपत्री बिनविरोध होऊन चालणार नाही, तर जनतेचा विश्वास जिंकणं अनिवार्य झालंय. राजकारण्यांच्या सेटिंगला आता लगाम बसणार असून लोकशाहीचा खरा विजय होणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर मित्रांनो, निवडणूक आयोगाचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? बिनविरोध निवडणुकीचा हा खेळ थांबायला हवा का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.